दिव्यांग विभाग प्रमुख सहायक सल्लागार तथा वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता माननीय पी.डी. शिंदे साहेब यांचं अर्हाळ्यातील शिक्षक आणि बाहेर उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही या ठिकाणी शब्दफुलांनी स्वागत करतो। सर, युनेस्कोने आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन म्हणून या ठिकाणी आज घोषित केला आहे। दिव्यांगांना संपूर्ण सहभाग, संपूर्ण संधी आणि त्यांच्या संपूर्ण हक्काचं संरक्षण या ठिकाणी होण्याकरता आज आम्ही जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्त मुद्दाम अमरावती शहरातील सर्व अंध, मतिमंद, मुकबधिर, अस्थिव्यंग, बहुविकलांग सर्व प्रवर्गातील विद्यार्थी, त्या शाळेतील शिक्षक, कर्मचारी, पालक आणि सर्व दिव्यांगांसाठी अमरावती शहरात नव्हेच या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व उपस्थित संघटनाचे पदाधिकारी, पत्रकार वृंद आणि बाकी सगळे ठिकाणी आलेले सगळे मान्यवरगण आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने त्यांनी जे खूप चांगलं एक कार्यक्रम आज आयोजन केलेले आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम आयोजकांचं मनापासून आभार। खूप चांगल्या प्रकारे आज आपण हे दिन साजरा करतो आणि ह्याच्या मागे जे आपला उद्देश आहेत
की जे दिव्यांग बंधू आहेत त्यांना मेनस्ट्रीममध्ये आपल्याला जोडायचेच आहेत आणि ते आपला पूर्ण समाजामध्ये अभिन्न अंग आहेत, ते सगळ्यांना माहिती करून द्यायचेच आहेत. आणि आपण जेव्हा एक दिव्यांगांच्या पहिले आपण दिव्यांगांना अपंग म्हणून एक शब्द वापरत होतो, पण त्यानंतर हे शब्द जे परिवर्तन झाला दिव्यांग, ह्याचा अर्थ हे आहे जेव्हा भगवानच्याकडून जे कोणी माणसाच्या कुठल्या एक स्पेसिफिक अंगाच्या काही अडचण झाले असते, त्याच्यानंतर इट इज गॉड गिफ्टेड की त्याचा दुसरा कुठला पण सेन्स गेट्स इवन मोर पॉवरफुल. सो दॅट पर्सन वेन वी टॉक अबाउट लुईस ब्रेली असो किंवा हेलेन केलर ज्यांचं आज आपण प्रतिमाचं पूजन केलेले आहेत, ते एक ज्वलंत उदाहरण आहेत की कसं कुठला पण तुमची जरी अडचण असतील तरीसुद्धा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये जरी एक ठाम धरले की मला हे करायचंच आहे, तुम्ही नक्की करू शकतात. आणि पॅरा ऑलिम्पिक्समध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला खूप चांगलं प्रकारे दिसते की त्यामध्ये पण लोकांनी त्यांचं जे अडचण आहे त्याला वरून जाऊन किती चांगल्या प्रकारे तिथे परफॉर्मन्स दिलेले आहेत. सो इफ देर इज काहीतरी जो कहते हैं ना कोई कमी है हमारे अंदर, वो कमी को अगर हम अपनी ताकत बना ले तो हम कुछ भी कर सकते हैं. दॅट इज अ बिग आय थिंक सो मोटिवेशन फॉर ऑल द पीपल. सो त्याच्यासाठी जेव्हा आपण ज्यांच्यामध्ये काहीच विकलांगता नाही आहेत आपण त्यांना बघून इन्स्पिरेशन घेतो की इफ ही कॅन डू इट, मला तरी काहीच अडचण नाही, आय शुड बी एबल टू डू इट. सो ते सगळे आमच्यासाठी प्रेरणाचे स्रोत असतात. आणि आपल्याकडे प्रशासनामार्फत हे सांगायचं आहे की दिव्यांगांच्यासाठी भरपूर स्कीम्स असते आमच्याकडे आणि आमचा समाज कल्याण विभाग असो किंवा भरपूर NGOs त्यामध्ये सहभागी होऊन भरपूर ते स्कीम्सला इम्प्लिमेंट करायलासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर आज हे जे दिन आहेत ह्या निमित्ताने जेवढे आपला दिव्यांग बंधू आहेत त्यांच्याकडे आमचे जेवढे स्कीम्स आहेत त्याची माहिती पण जायला पाहिजे ह्या रॅलीमार्फत आणि त्यांना शासनाचे जेवढे स्कीम्स आहेत त्याचा परिपूर्ण लाभ मिळाला पाहिजे. जे आपण 5% राखीव निधी ग्रामपंचायत स्तरावरून असो, पंचायत समिती स्तरावर असो आणि जिल्हा परिषद स्तरावर असो, ह्यामध्ये जे निधी राखीव ठेवतो आणि त्यांना देतो त्याच्या चांगल्या प्रकारे कसं इम्प्लिमेंटेशन एकदम खालच्या लेवलवरती होऊ शकते त्याच्यासाठी आज आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. नुसतं ते 5% खर्च करायचे असो म्हणून आम्ही खर्च करतो तसंच नाही असायला पाहिजे की शेवटला घाईघाईला मार्च महिन्याला DBT करून टाका सगळ्यांना. सो देर शुड बी प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ दस 5% निधी खूप मोठा निधी झालं जरी आपण ग्रामपंचायतकडून पूर्ण महाराष्ट्राचं आकडेवारी बघितले तर. सो हे जे पैसे आहेत जे आपण दिव्यांगासाठी वापरतो ते चांगल्या प्रकारे युटिलाइज व्हायला पाहिजे. आणि हे दिन साजरा करताना जे आपला मूळ उद्देश आहेत ते आपल्याला सगळ्यांना जाणून द्यावं लागते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे उपस्थित सर्व अधिकारीगण, सर्व संस्थाचे जे अध्यक्ष आणि सदस्य आहे, पत्रकार बांधव, सर्वांना जागतिक दिव्यांग दिनाची हार्दिक शुभेच्छा. आम्ही कमीत कमी 1 वर्षापासून तर अमरावतीमध्ये पाहत आहे आणि याचे पूर्वी अकोलामध्ये 3 वर्ष म्हणून मी CEO म्हणून होतो. लेकिन एवढी भव्य आणि एवढी मोठी दिव्यांग रॅली मी पहिल्यांदा पाहत आहे. खूप चांगली तयारी केली आहे, खूप मोठं नियोजन केलेलं आहे. याचा पूर्ण श्रेय ऑब्वियसली संजिता, जिल्हा परिषदची टीम, तसंच समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण डिप्टी डायरेक्टर वारे साहेब, सर्व जे दिव्यांग शाळाचे अध्यापक, शिक्षकगण, मुलं आणि जे संस्था आहे त्यांचासुद्धा याचा समावेश झालेला आहे. तो या निमित्ताने सर्व लोकांचा समावेश झालेला आहे या रॅलीमध्ये आणि एवढी भव्य रॅली मी पहिल्यांदा पाहत आहे. तर खूप चांगला नियोजन केलेलं आहे पूर्ण टीमने. आणि आजची रॅलीचा उद्देश तो हेच आहे की आज दिव्यांग दिवस आहे म्हणून आपल्याला एक रॅली काढायची आहे आणि जनजागृती करायची आहे. आणि तसं समाजामध्ये मला असं वाटतं की बहुत एक जनजागृती आहे दिव्यांग बांधवांसाठी. मात्र आपला जे उद्देश आहे ते हेच असला पाहिजे की प्रत्येक दिव्यांगाला जे त्याचे अधिकार आहे आणि ते त्याला लाभ मिळतात शासनामार्फत ते नक्की मिळाले पाहिजे. आता शासनाने भरपूर लाभ दिले दिव्यांग बांधवासाठी. 5% निधी आता संगीताने म्हटली आहे, प्रत्येक लेवलवर 5% निधी राखीव आहे त्याच्यासाठी दिव्यांगांसाठी. तसेच आता महाराष्ट्र शासनाने वेगळा एक दिव्यांग मंत्रालयसुद्धा तयार केलेलं आहे. आणि जे कोणती स्कीम आहे शासनाची, केंद्र शासनाची असो किंवा राज्य शासनाची असो, त्याच्यात दिव्यांगांना प्रधान असतात की त्यांना प्राधान्य स्कीम देणे अपेक्षित आहे. प्रत्येक विभागामार्फत दिव्यांगांसाठी प्रधान दिला जातात. तर एवढे सगळे लाभ त्यांना मिळतात
त्यांच्यासाठी ध्येय आहे आणि शासनामार्फत त्यांना प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. तरी कधी कधी आपल्याला असे दिव्यांग सापडतात, विशेष करून ग्रामीण भागात, ज्यांना काही अवेअरनेस नाही आहे किंवा माहितीच नाही आहे, त्यांच्याकडे इव्हन सर्टिफिकेटसुद्धा नसतात कधी कधी, किंवा UDID कार्ड नाही आहे बऱ्याच लोकांकडे. तो ह्याच्यात आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि हे जबाबदारी फक्त समाज कल्याण विभागाची किंवा दिव्यांग जे अधिकारी आहे, समाज कल्याण अधिकारी, त्यांची नाही आहे. आपली सर्व विभागांची जबाबदारी आहे की जेव्हा आपण कोणती स्कीम राबवतो किंवा ग्रामीण भागात ग्रामपंचायतमार्फत जे कोणती ॲक्टिव्हिटी केली जातात त्याच्यात दिव्यांग बांधवांना नेहमी प्रायोरिटी दिली पाहिजे आणि इन्श्योर केला पाहिजे की आपण सुद्धा समाजामध्ये राहतो. जेव्हा कधी असा ठरला की या ठिकाणी, या क्षेत्रामध्ये किंवा या गावामध्ये हे दिव्यांग आहे, त्यांना सर्टिफिकेटसुद्धा नाही आहे किंवा UDID कार्ड नाही आहे किंवा इतर लाभ जे त्यांना देता येते ते सुद्धा मिळाले नाही आहे, तर आपली सर्वांची जबाबदारी आहे की ते त्यांना प्राधान्य मिळाला पाहिजे आणि हे त्यांचा हक्क आहे. तो ह्याच्यासाठी आपण सर्व लोकांनी काम केलं पाहिजे जेणेकरून प्रत्येक दिव्यांगाला जे त्याचे अधिकार आहे ते मिळाले पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.